नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार, त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे सर्व विकारांवर तन्वी हर्बल उपचार. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहे डॉक्टर रुचा पै. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. तन्वी हर्बल्सच्या संस्थापिका डॉक्टर मेधा मेंदळे यांनी 25 वर्षांपूर्वी तन्वी हर्बल्स ही संस्था सुरू केली. यामध्ये सत्व पद्धतीची औषधं बनवली जातात. तन्वीशता टॅबलेट हे बेस्ट टॉनिक प्रत्येक फॅमिलीने आवर्जून घ्यावं असं हे टॉनिक आहे. तन्वी ज्येष्ठा टॅबलेट खोकल्यावर, संत कफ टॅबलेट सर्दीवर अशी वेगवेगळी रेंज ऑफ प्रोडक्ट्स या संस्थेमध्ये आहेत. www.tanviherbals.com ही त्यांची वेबसाईट आहे, जिथे जाऊन तुम्ही या संस्थेविषयी पूर्ण माहिती बघू शकता. तन्वी हर्बल्सचे प्रमुख केंद्र तन्वी ठाणे आणि तन्वी दादर इथे रुग्णांचं मोफत नाडी परीक्षण केलं जातं. ठाणे, दादर सोबतच महाराष्ट्रात विविध ठिकाणी तन्वी हर्बल्सची फ्री हेल्थ चेकअप सेंटर्स उपलब्ध आहेत. विविध पुरस्कार या संस्थेला मिळालेले असून उद्योगश्री, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचा पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी या संस्थेला नावाजलेला आहे. तर तन्वी हर्बल्सचे डायरेक्टर्स डॉक्टर मानसी आणि डॉक्टर रुचा यांच्याकडून आपण लास्ट टाइम पण जाणून घेतलं होतं आणि आता पण आपण जाणून घेऊयात की कशा पद्धतीने यांचे जे प्रोडक्ट्स आहेत ते स्किन रिलेटेड असो किंवा आरोग्य संबंधी असो, कशा पद्धतीने उपयुक्त आहेत. आणि यासोबतच जर तुम्हाला काही स्किन संदर्भात काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्हाला स्क्रीनवर जो लँडलाईन नंबर दिसतोय त्याद्वारे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. तर डॉक्टर, सगळ्यात पहिला प्रश्न अर्थात माझा की बरेच जणांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास असतो, तर उच्च रक्तदाब आपण कसा नियंत्रणात ठेवू शकतो? कसं असतं ना, उच्च रक्तदाब आजकाल अगदी लहान वयात म्हणजे 30शी मध्ये पण आपल्याला बघायला मिळतोय, किंवा हार्ट प्रॉब्लेम्स, हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण आजकाल वाढलेलं आहे. तर हे खूप महत्वाचं आहे की आपण पहिले जाणून घेणं की आपल्याला ब्लड प्रेशर आहे का. आता नॉर्मली ब्लड प्रेशर हे सिस्टोलिक आणि डायस्टोलिक असतं. नॉर्मल ही रेंज ही 120/80 mmHg इतकी असणे गरजेची आहे. पण जेव्हा आपलं बीपी 140/90 इतकं जात असेल तर ते कंट्रोलमध्ये वेळेवर येणं सुद्धा गरजेचं असतं. सो ह्यासाठी नुसतं बीपी कंट्रोलमध्ये येणं म्हणजे आपला जो काही आर्टरीज मधनं ब्लड फ्लो आहे तो नीट प्रेशर मध्येच गेला पाहिजे. जसं की बीपी लो होऊन सुद्धा चालत नाही आणि वाढून सुद्धा चालत नाही. तर ह्यासाठी तो फ्लो नीट होण्यासाठी आपल्या शरीरामधलं पोटॅशियमच्या लेवल ह्या खूप चांगल्या असणं खूप जास्त गरजेचं असतं. सो त्यासाठी तुम्ही आहाराकडे लक्ष देऊ शकता की जसं ज्या आहारामधून तुम्हाला पोटॅशियम मिळेल, जसं केळं आहे किंवा नारळ पाणी पिऊ शकता तुम्ही, किंवा वेगवेगळ्या पदार्थांमधनं तुम्हाला अळीव आहेत आयर्न मिळण्यासाठी, असे वेगवेगळे पदार्थ तुम्ही आहारामध्ये घेणं गरजेचं असतं. त्याचबरोबर टेन्शन जर असेल, स्ट्रेस लेवल्स आपल्या वाढत असतील तर त्याही कंट्रोलमध्ये येणं गरजेचं आहे. लाईफस्टाईल नीट मेंटेन ठेवणं गरजेची असते की सकाळी आणि रात्रीची वेळ, झोपण्याची वेळ ही योग्य असणं गरजेचे आहे. तसेच खाण्याच्या वेळा योग्य ह्या पाळल्या गेल्या पाहिजे. पण आजकालच्या जीवनात हे होत नसतं, एवढी लाईफस्टाईल बदललेली आहे. मग म्हणून तन्वीचं जे आपलं शतजीवंती हे टॅबलेट आहे, ही ॲज अ हार्ट टॉनिक आम्ही पेशंट्सना आफ्टर 40 घ्यायला सांगायचो. पण आज आता असं वाटायला लागलंय की पेशंट्सना 30 नंतर हे घेणं गरजेचं आहे. कारण का आजकाल खेळण्याचं प्रमाण जेंट्समध्ये वाढलेलं आहे. तिथे बघायला येतं की व्यायाम करताना किंवा हार्ट प्रेशर वाढलं तर आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. सो रेग्युलर ॲज अ हार्ट टॉनिक म्हणून शतजीवंतीची एक गोळी रोज घ्यायला काहीही हरकत नसते. आपले कित्येक पेशंट ब्लड प्रेशरसाठी किंवा हार्ट टॉनिक म्हणून गेले कित्येक वर्ष शतजीवंती घेत आहेत. त्याचबरोबर ते शतजीवंती बरोबर जर स्ट्रेस असेल तर ते ओजसा घेतात, कारण का स्ट्रेस कमी झाल्याशिवाय आपलं प्रेशर कमी होणार नाहीये. आनंदी राहणं गरजेचं असतं. प्रत्येकाला कामाचा स्ट्रेस असतो किंवा फॅमिली स्ट्रेस असतो. सो तो बाजूला ठेवून आपण आनंदी कसं राहणार हे बघणं गरजेचं असतं. सो त्यासाठी तन्वीशता हे काम करतं. रोज तन्वीशता एक गोळी सकाळी, एक गोळी रात्री घेणं गरजेचं असतं. जसं आयुर्वेदात सांगितलेलं आहे की मानसिक आजार झाल्यावर बाकीचे आपल्याला शारीरिक आजार व्हायला लागत असतात, म्हणून आपलं मन पहिले नीट राहणं गरजेचं आहे. सो हे करताना जर लो बीपी होत असेल तर त्यासाठी आपलं तन्वीशता काम करतं. सो तेव्हा तन्वीशताच्या अगदी 4 गोळ्या लगेच घेतल्या तरी पुढच्या 5 मिनिटात बीपी नॉर्मलला झालेलं भरपूर पेशंटमध्ये आम्हाला बघून दिसलेलं आहे. सो अशा वेळेस पेशंट ते घेऊ शकतात. बीपी नॉर्मलला राहण्यासाठी तसंच एक घरगुती म्हणजे बेलाच्या पानांचा आपण काढा घेऊ शकतो. ती बेलाची पानं कुटून त्याचा काढा करून रोज सकाळी उठल्यावर अंशपोटी पेशंट्स घेऊ शकतात. आहारात मिठाचं प्रमाण कमी झालं पाहिजे, तसंच तळलेले पदार्थही कमी खाल्ले गेलेले पाहिजेत आणि पाण्याचं प्रमाण हे आहारामध्ये रेग्युलर 3 लिटर असं म्हटलं जातं, पण तरी तुम्हाला तहान लागल्यावरच पाणी पिणं गरजेचं आहे.
पण रात्री झोपण्याच्या आधी अर्धा ग्लास पाणी पिऊन झोपणं गरजेचं असतं. सो आपल्या शरीरात रक्त नीट सगळीकडे पोहोचलं पाहिजे आणि ब्लड फ्लो हा मेंटेन राहिला पाहिजे. सो ह्यासाठी व्यायाम करणंही तितकंच महत्वाचं आहे. प्राणायाम करणंही तितकंच महत्वाचं असतं. तर पेशंटनी रेग्युलर ते केलं तर जरूर त्यांचं बीपी नॉर्मलला राहील आणि तिशीमध्ये जरी असेल एखाद्याला बीपी चालू झालं तरी शतजीवंती घेऊन ते अगदी रेग्युलर करू शकतात. त्यांचं ते नॉर्मलला राहू शकतं. ओके. डॉक्टर रुचा, आता विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत, तर या काळात त्या विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी याविषयी थोडंसं मार्गदर्शन कराल, सजेस्ट करा. नक्कीच. पेशंट म्हणजे विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही घेणं गरजेचं असतं. कारण काय माझ्याकडे पेशंट जेव्हा पालक घेऊन येतात तर त्यांना जास्त स्ट्रेस असतो. तर त्यांनाही आम्ही सांगतो की तुम्ही तन्वीशता, ओजसा तर घ्याच आणि मुलांना रोज रात्री झोपताना ओजसाची एक गोळी द्यायची असते. त्याचबरोबर काय असतं त्यांना झोप कधी-कधी मुलं जागरण करत असतात किंवा अभ्यासाचा स्ट्रेस खूप असतो, कॉन्सन्ट्रेशन खूप वाचावं लागतं आणि एका वेळेस एवढं सगळं लक्षात राहत नाही. सो ओजसा घेतल्यावर त्याच्यामध्ये शंखपुष्पी, ब्राह्मी, मंडूक अशा ज्या वनस्पती आहेत की ज्या ऍज अ ब्रेन टॉनिक म्हणून काम करतात. म्हणून हा स्ट्रेस आपोआप म्हणजे आपलं कसं आपल्या शरीराचं जेवण असतं तसं आपल्या ब्रेनचं पण एक खाद्य असतं. तसंच त्यांना रोज रात्री ड्रायफ्रुट्स भिजत घालून सकाळी ड्रायफ्रुट्स देणं गरजेचं असतं. मुलींमध्ये पाळी येत असते त्यांना, तर तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की तुमची पाळी रेग्युलर येते की नाही हेही चेक करा. कारण काय पिरियड्स रेग्युलर नसतील तर तो त्रास होत असतो. सो त्यासाठी आम्ही त्यांना औषध तन्वी गोरेक्स हे देत असतो. जे काही हार्मोनल इम्बॅलन्स होत असेल तर तो कंट्रोलमध्ये येण्यासाठी त्यांनी हेल्प होत असते. सो असं कॉम्बिनेशन मध्ये आपण पेशंटना औषध देतो. पहिले आपण नाडी परीक्षा करत असतो. कारण काय कधी-कधी नाडीमध्ये वेगळं कळून येतं की ह्या पेशंटची वात वाढलेला आहे, ह्या पेशंटमध्ये पित्त वाढलेलं आहे किंवा कफ वाढलेला आहे. तर त्याप्रमाणे ते कॉम्बिनेशन दिलं जात असतं. जर मुलांमध्ये वात वाढला असेल, त्यांचे पाय दुखत असतील, डोकं दुखत असेल, तर त्यांना आम्ही सांगतो वातशांतीची एक गोळी द्या. तसंच तन्वीशता 2 गोळी त्याच्याबरोबर तुम्ही देऊ शकता. म्हणजे डोकं दुखत असेल, रात्री जागरणामुळे त्यांना त्रास होत असेल तर तुम्ही त्याच्याबरोबर ते देऊ शकत असता. तसंच एखाद्यामध्ये कफ वाढला असेल तर त्याला सारखी झोप येते. म्हणजे त्याने किती अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तरी त्याला ती झोप डोळ्यावर अनावर होत असते. अशा वेळेस आम्ही त्यांना सांगतो की संथ कफची अर्धी गोळी आणि तन्वी ज्येष्ठाची एक गोळी हे रोज त्यांनी घेणं गरजेचं असतं. आणि आपल्या भरपूर पेशंट्समध्ये असं दिसून आलेलं आहे की ओजसा त्यांनी 1-1 वर्ष घेतलेलं आहे आणि त्यांच्या 9वीच्या आणि 10वीच्या मार्कांमध्ये खूप चांगला फरक आम्हाला दिसून आलेला आहे. सो जरूर त्यांनी हे घेऊ शकतात आणि आपली ओजसा ही गोळी ऑनलाईन सुद्धा मिळते. आपली जी वेबसाईट आहे त्यावर सुद्धा मिळते आणि प्रत्येक केमिस्टकडे उपलब्ध आहे. त्यामुळे पेशंट म्हणजे जे स्टुडंट्स आहेत 10वीतले किंवा अगदी 9वी पासून पण ते चालू करू शकतात. अगदी आम्ही 3 ते 4 वर्षाच्या मुलांना सुद्धा ओजसा देत असतो. सो अगदी ती घ्यायला काहीही प्रॉब्लेम नाही आणि पेशंट ती चालू करून एकदा आम्हालाही क्लिनिकला ते दाखवायला येऊ शकतात. आपली जी मेन क्लिनिक्स आहेत ठाणे आणि दादर, तिथे आपले मेन जे डिरेक्टर्स आहेत आणि डॉक्टर्स आहेत ते तिकडे नाडी परीक्षणासाठी अवेलेबल असतात. तर जरूर एकदा त्यांचा गायडन्स तुम्ही घेऊ शकता. नक्कीच. डॉक्टर रुचा, खरं तर तन्वी हर्बल्सचे सर्वच प्रोडक्ट्स प्रत्येक आजारावर गुणकारी आहेत. आपण बघतो की प्रत्येक आजारावर तन्वी हर्बल्सचे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत आणि त्याचा रिझल्ट पण खूप चांगला आहे. तर याच अनुषंगाने स्टुडंट्ससाठी काही विशेष टॉनिक आहे का? ह्या कॉन्सन्ट्रेशनच्या व्यतिरिक्त मुलांमध्ये वजन वाढत नसतं किंवा त्यांची उंची वाढत नसते. ह्यासाठी आपल्याकडे टॉनिक्स असतात. आपण त्यांना अश्वेष्टी म्हणून हे टॉनिक देत असतो. तर रोज रात्री झोपताना एक गोळी दुधाबरोबर त्याची द्यायची असते. आम्ही त्यांना सांगत असतो की तुमची फिजिकल ग्रोथ होणं ही तितकंच इम्पॉर्टंट आहे. सो तीही त्याच्याबरोबर होत असते. जर कॅल्शियम डेफिशियन्सी असेल किंवा ती त्या अश्वेष्टीने त्यांच्यामध्ये भरून येत असते. तसंच विटाग्रासो म्हणून आपण आपलं हे फूड प्रॉडक्ट आहे. आपण ते एक गोळी रोज सकाळी एकदा घ्यायला सांगतो की ह्याने काय होतं की त्यांनी जेवले नाहीत, त्यांचं आहाराकडे लक्ष दिलं गेलं नाही तरी ते त्यांना विटाग्रासोमुळे तेवढी ताकद टिकून राहत असते आणि त्यांच्या म्हणजे त्यांना ते न्यूट्रिशन्स मिळत असतात. सो अशा वेळेस आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही हे रेग्युलर घेऊ शकता आणि मुलांमधली ग्रोथ चार्टवर आपल्याला ऑब्झर्व करायला मिळतं की त्यांची छान ग्रोथ होत आहे, मेंटली सुद्धा आणि फिजिकली सुद्धा. तर दोन्ही प्रकारे आपल्याला त्याचा त्यांना फायदा झालेला दिसून येत असतो. ओके. त्याचबरोबर मुलांसाठी फिटनेससाठी कोणतं टॉनिक बेस्ट आहे?
फिटनेससाठी मेन कॉम्बिनेशन मुलांसाठी आम्ही जे कुठल्याही म्हणजे अगदी कुठलंही मूल असू दे त्यांच्यासाठी देतो, ते म्हणजे तन्वीशता 1 गोळी, अश्वेष्टीची 1 गोळी, ओजेचा रात्री झोपताना 1 गोळी. तसंच मुलांमध्ये जंत होत असतील तर वर्मेक्सची 1 गोळी रात्री झोपताना. म्हणजे वर्म्स अगदी आम्ही फॅमिलीमध्ये प्रत्येकाला घ्यायला सांगतो. जर तुम्हाला वर्म्स झाले असतील तर 4ही जणांनी म्हणजे जेवढे घरात लोकं आहेत त्या प्रत्येकाने वर्मेक्स घेणं गरजेचं असतं. रात्री झोपताना 1 गोळी. कारण काय फक्त मुलाला नसतात ते मुलाला झालेले की पॅरेंट्सना पण होत असतात. सो ते सगळ्यांच्या शरीरातून निघून जाणं गरजेचं असतं. त्याचबरोबर पाय दुखत असतील मुलांचे किंवा त्यांना कुठलंही बॉडी पेन होत असेल, तर त्यासाठी त्यांना आपण केतकी तेल लावायला सांगतो. केतकी तेलामध्ये खोबरेल तेल मिक्स करून रोज रात्री झोपताना मुलांच्या पायांना चोळून द्या. त्यांना इतकी शांत झोप लागेल, त्यांना कुठलाही स्ट्रेस असू दे अभ्यासाचा किंवा कुठलाही, तो सकाळपर्यंत हील झालेला असेल, मुलांची बॉडी हील होते. सो हे कॉम्बिनेशन तुम्ही जरूर मुलांना देऊ शकता. ओके. डॉक्टर रुचा, आपण बघतो बरेच जणांना अपचनाचा त्रास असतो. तर या अपचन होत असलेले जे रुग्ण असतात त्यांनी नेमकं काय करावं, यासाठी तुम्ही काय सजेस्ट कराल? नक्कीच. अपचन का होतं हे पहिले बघणं गरजेचं असतं. कधी-कधी काय होतं, की पेशंट उठल्यावर सकाळी उठल्या-उठल्या 3 ग्लास पाणी पीत असतात आणि त्यामुळे आपल्या शरीरातला जो अग्नी आहे, तो अग्नी मांद्य होत असतं. सो आयुर्वेदामध्ये जसं सांगितलेलं आहे, की तहान लागल्यावरच पाणी पिणं गरजेचं असतं. जर तुम्ही सकाळी-सकाळी उठल्यावर 3 ग्लास पाणी पिताय म्हणजे तुमचं पचन हे नीट होणार नाही आहे. हे इथेच पहिले चालू होतं. ते पचन नीट होण्यासाठी जसं आपण अग्नीला तूप देतो किंवा अशा गोष्टी देतो की ज्या आहुती देतो की ज्याने तो अग्नी वाढत असतो. सो त्यासाठी रोज सकाळी उठल्यावर 2 तन्वीशता आणि 1 तन्वी ज्येष्ठा घेणं गरजेचं असतं. जर पोट साफ होत नसेल व्यवस्थित तर रात्री झोपताना तन्वी त्रिफळाच्या 2 गोळ्या गरम पाण्याबरोबर घ्यायच्या असतात. सो हे त्यांचं अपचनासाठी वातशांती सुद्धा काम करतं. गॅसेस म्हणजे नॉर्मली वात कधी तयार आपल्या शरीरात होतो, तर आपण जेवल्यावर आपल्या शरीरात वात तयार होत असतो किंवा वातपित्त कफ तिन्ही. जर वात जास्त होत असेल तर आपल्याला आधमान म्हणजे पोटफुगी व्हायला लागत असते आणि तेव्हा आपल्याला जाणवायला लागतं, की अरे हे अपचन कुठेतरी चालू झालेलं आहे किंवा आपल्याला ढेकरा यायला लागत असतात. आपल्या पोटामध्ये पाणी, अन्न आणि वायू असा 3 भागांमध्ये तो डिव्हायडेड असतो आपलं पोट. सो तुम्ही जर वात वाढला तर तुम्हाला अपचन म्हणजे अगदी थोडंसं अन्न गेलं तरी पोट फुगल्यासारखं वाटायला लागतं. मग अशा वेळेस काय करणं गरजेचं आहे, की पाणी पण प्रमाणात घेणं गरजेचं आहे. जर ते नीट म्हणजे मिक्सरमध्ये उदाहरण द्यायचं तर मिक्सरमध्ये जर पाणी खूप घातलं तर तो नाही होणार, त्याचं पचन नीट होणार नाही, चरवण नीट होणार नाही. तसंच आपल्या पोटामध्ये सुद्धा असतं. म्हणजे त्याच्यात थोडी हवा राहिली पाहिजे, पाणी राहिलं पाहिजे आणि अन्न राहिलं पाहिजे. तर पचन नक्की नीट होईल. सो त्यासाठी त्यांनी आहारामध्ये जे काही बदल करणं म्हणजे केळं, सीताफळ, लोणचं, पापड, दही हे अव्हॉइड करायचं आहे. त्याबरोबर रोज सकाळी वातशांतीची 1, तन्वीशताच्या 2, तन्वीज्येष्ठाच्या 2 गोळ्या घ्यायच्या आहेत. असं करून त्यांचं पचन हे 15 ते 20 दिवसात इम्प्रूव्ह झालेलं दिसेल. त्यांना जर काही ढेकरा येत असतील, अपचनाचा ढेकरा असतील, ॲसिडिटी असेल, डोकं दुखत असेल, मळमळ वाटत असेल तर त्यासाठी तन्वीशता उत्तम काम करतं. सो त्यासाठी ते घेऊ शकतात. युरिन क्लिअर होणं, पोट साफ होणं हे तितकंच महत्वाचं असतं. सो त्यासाठी युरिनचा काही प्रॉब्लेम असेल, पिरियड्स प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी तन्वीशता महत्वाचं औषध आहे, ते घेणं गरजेचं आहे. सो हे कॉम्बिनेशन्समध्ये पेशंट्सनी घेणं गरजेचं आहे. डायबेटिक पेशंटमध्ये पण खूप जास्त प्रमाणात कॉन्स्टिपेशन दिसून येत असतं. सो डायबेट्रॅक जी गोळी आहे त्याबरोबर त्यांनी तन्वी त्रिफळा हेही घेणं गरजेचं असतं. ओके. डॉक्टर उपचा, बरेच जणांना टाचदुखीचा त्रास असतो, तर यासाठी तन्वी हर्बल्स कशा पद्धतीने उपयुक्त ठरू शकेल, याविषयी थोडे सविस्तरमध्ये सांगाल? नक्कीच. टाच दुखण्याची वेगवेगळी कारणं असतात. पहिले नाडी परीक्षण आपली जी मेन क्लिनिक्स आहेत तन्वी ठाणे, तन्वी दादर, तसंच पुण्याला आपलं जे क्लिनिक आहे, इथे जे आपले डॉक्टर्स आहेत, डॉक्टर पुष्कराज, डॉक्टर मानसी, डॉक्टर देशपांडे हे ठाणा क्लिनिकला असतात. मी स्वतः संध्याकाळी रोज 6 ते 7 ह्या वेळात आपल्या क्लिनिकमध्ये असते. सो तिथे एकदा येऊन दाखवणं गरजेचं असतं. आता हील पेन जेव्हा पेशंटमध्ये होत असतं, सो तेव्हा मेन काय आहे तर तिथे कॅल्केनियर स्पर असतो, हाड वाढलेलं असतं किंवा युरिक ॲसिड वाढलेलं असतं. तर आपलं नक्की काय कारण आहे त्यानुसार आपण कॉम्बिनेशन देत असतो. सो ह्यासाठी त्यांनी जे काही आहारात बदल करणं गरजेचं असतं. टोमॅटो कमी खाणं किंवा स्पायसी फूड कमी खाणं. तसंच जर हाड वाढलं असेल तर त्यासाठी अश्वयष्टी काम करत असतं आणि आपली जी कीपेन गोळी आहे ही आपण घ्यायला सांगतो, की तिथलं पेन जरी कमी झालं पहिले तरी आपल्याला आहे की त्याचा पुढे त्रास होणार नाही चालताना. कारण की सकाळी उठल्यावर बेडवरनं खाली पाय
ठेवताना नेमकी टाच दुखत असते त्यांची. सो असं पेशंटला दिसून येतं, की जेव्हा ते रेग्युलर तन्वीशता, वातशांती हे रेग्युलर घेतायत सकाळी आणि रात्री आणि केतकी तेल लावणं म्हणजे वातावर तेलासारखं दुसरं औषध नाहीये. सो ज्यांना बॉडी पेन आहे किंवा कुठलंही बॉडी पेन अगदी गुडघेदुखी असू दे, बॅक पेन असू दे, त्या प्रत्येक व्यक्तीने केतकी तेल लावणं गरजेचं आहे. थंडीमध्ये आपण टिळाचं तेल सांगतो, आपलं जे तन्वी तिला पेन ऑइल आहे ते सांगतो. थंडीमध्ये उष्ण तेल लावणं गरजेचं असतं. सो अशा वेळेस त्यांनी तिथे ते तेल लावून जिरवून थोडं त्यांना 50% जे आहे ते त्या तेलानेच बरं वाटायला लागतं. आपले भरपूर पेशंट आहेत की जे रेग्युलर हे तेल वापरत आहेत. वात कमी झाल्याशिवाय तिकडचं दुखणं कमी होत नसतं. सो अशा वेळेस त्यांनी ते करावं. तसंच वांग, गवार, पावटा, इडली, डोसा हे जे काही पदार्थ वातुळ पदार्थ आहेत त्या आहारातनं त्यांनी वर्ज्य करणं गरजेचं असतं. जसा त्यांचा आहार आणि तन्वी स्वतःची त्यांची ट्रीटमेंट नीट चालू झाली, की 3 महिने आम्ही त्यांना सांगतो, की तुम्ही ही रेग्युलर औषधं घेणं गरजेचं आहे. 3 महिन्यानंतर कुठलंही औषध घेण्याची जास्त गरज नसते. तेव्हा तुमची बॉडी पूर्णपणे हील झालेली असते. हीलिंग झाल्यावर तुमच्या शरीरात जो काही वाढलेला वातपित्त कफ आहे ते नॉर्मलला आलेलं असतं. सो त्यांना तेवढा त्याचा त्रास जाणवत नाही. अगदीच. डॉक्टर, अस्थमा या आजारात तन्वी हर्बल्सचं आपण कोणतं कॉम्बिनेशन घेऊ शकतो? ओके. अस्थमामध्ये नॉर्मली कसं असतं, ब्रीथिंगला त्रास होत असतो पेशंट्सना, दम लागत असतो. दम कशामुळे लागतोय हेही बघणं तितकंच गरजेचं असतं. हार्टशी रिलेटेड आहे किंवा शरीराला कुठे सूज येतेय का? किंवा कशामुळे दम लागतोय किंवा लंग्सशी रिलेटेड असेल तर ती ब्रॉन्कायटिसची सूज आहे का? हे बघणं तेवढंच गरजेचं असतं. ब्लड काउंट्स करणं गरजेचं असतं, की इओसिनोफिल वाढलेला आहे का किंवा काय? सो त्यासाठी मेन आपण संथकफ 1 गोळी, वातशांतीची 1 गोळी, तन्वीशताच्या 2 गोळ्या आणि तन्वी ज्येष्ठाच्या 2 गोळ्या असं सकाळी आणि रात्री घ्यायला सांगत असतो. याचबरोबर त्यांना आपण सांगत असतो, की तुम्ही वाफ घेऊ शकता. पण ह्या आपल्या औषधांबरोबर त्यांनी शतजीवंतीची अर्धी गोळी घेणं गरजेचं असतं. जेव्हा दम लागत असतो किंवा ब्लड मेंटेन राहण्यासाठी त्यांनी शतजीवंती घेणं गरजेचं असतं. अर्धी गोळी शतजीवंतीची. असं हे कॉम्बिनेशन घेतल्यावर कितीही जुना अस्थमा असू दे त्यांचा तो बऱ्यापैकी रिकव्हरी होत आहे. म्हणजे अगदी आपण म्हणू, की लहान मुलांमध्ये पण आपण हे कॉम्बिनेशन देतो. चाइल्ड अस्थमा असेल तरी सुद्धा आपण त्याला हे कॉम्बिनेशन देत असतो. सो त्यांना हे दिल्यावर त्यांना बऱ्यापैकी फरक पडतो आणि त्यांचे जे काही पंप चालू असेल किंवा त्यांचे काही स्टिरॉइड चालू असेल तर ते कमी करायला आपल्याला त्यांनी हेल्प होत असते. ओके. ब्रह्मानंद आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत साताऱ्यावरून. ब्रह्मानंद, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार, बोला. नमस्कार मॅम. बोला. ते म्हणजे माझी आजी आहे, तिचं पोट साफ होत नाही, मग त्याला काय करायचं? ओके, ओके. त्यांचं पोट साफ होत नसेल ना, तर त्यांच्यासाठी त्यांना तन्वी ज्येष्ठा सकाळी 2 गोळ्या, रात्री 2 गोळ्या. त्याचबरोबर तन्वी त्रिफळाच्या रात्री झोपताना 2 गोळ्या आणि वातशांतीची 1 गोळी सकाळी, 1 गोळी रात्री. हे बेसिक कॉम्बिनेशन द्या त्यांना फक्त. ह्याने त्यांचं जे कितीही जुनं कॉन्स्टिपेशन असेल तरीही ते कमी होईल. त्याचबरोबर त्यांना रात्री झोपताना दूध आणि तूप हे घेणं गरजेचं आहे. कारण काय जसं वय जास्त असतं, आजी म्हणालात म्हणजे त्यांचं वय जास्त असणार आहे, तर तेव्हा वात शरीरात वाढलेला असतो आणि तो वातामुळे आपल्या इंटेस्टाईनमध्ये रुक्षता आलेली असते. ती रुक्षता पहिले जाणं गरजेची आहे. सो त्यासाठी रोज रात्री झोपताना दुधामध्ये 1 चमचा तूप घालून त्यांना घ्यायला सांगा आणि आपलं हे तन्वीचं कॉम्बिनेशन घेऊन जरूर मला त्यांना 15 दिवसांनी कळवायला सांगा. त्यांचं जे काही पोटाला तेल सुद्धा त्या लावू शकतात. केतकी तेल आहे ते रोज न चुकता पोटाला तेल लावा. हळूहळू जसं बर्फ बनायला वेळ लागतो तसं 15 दिवसांनी त्यांना तो रिझल्ट दिसायला लागेल. म्हणजे त्यांना तो फरक नक्की पडेल. अगदी. डॉक्टर, तन्वीशता कसं बेस्ट आहे याविषयी जाता जाता सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगाल? तन्वीशता हे एक कसं म्हणतो आपण, की त्याच्यामध्ये शतावरी आहे आणि हे सत्व पद्धतीने बनवलं गेलेलं आहे. सत्व पद्धत म्हणजे काय, की ती एक म्हणजे 100 किलो पासून 5 किलो इतकी वनौषधी पावडरीपासून ते काढापासून आपण ते बनवलेलं असतं. 5 केजी पासून त्या गोळ्या बनवल्या जात असतात आणि त्या रक्तात लगेच जलद आपल्याला फास्ट मिक्स होत असतात. सो रिझल्टही तेवढाच आपल्याला फास्ट मिळत असतो. तन्वीशता हे ऍज अ टॉनिक घरातल्या प्रत्येक व्यक्तीला देण्यासाठी काही हरकत नसते. अगदी म्हणजे माझ्या आईनी जेव्हा हे प्रॉडक्ट चालू केले, 30 वर्ष घेणारे पेशंट सुद्धा आज माझ्याकडे परत येतात आणि सांगतात, की मॅडमनी दिलेल्या औषधांमुळे आम्ही बरे आहोत आणि कोविडमध्ये सुद्धा आम्ही बरे होतो. आम्हाला काही दुसरी औषधं घ्यावी लागली नाही. असंही सांगणारे आपले भरपूर पेशंट आहेत. सो त्यासाठी रोज तन्वीशताच्या 2 गोळ्या सकाळी, 2 गोळ्या रात्री. म्हणजे आजारी आहात किंवा
काहीतरी झालंय म्हणूनच घेणं गरजेचं नाही, तर कुठलीही व्यक्ती तन्वीशता घेऊ शकते. अगदी लहान मुलांना सुद्धा आपण ऍज अ इम्युनिटी वाढण्यासाठी लहान मुलांना सुद्धा देत असतो. डोकं दुखण्यासाठी किंवा युरिन ओके. प्रॉब्लेम्स असतील तर त्यासाठी आपण तन्वीशता सकाळी 2 रात्री 2 हे आपण देत असतो. अगदीच. डॉक्टर रुचाबाई, तुम्ही या ठिकाणी कनेक्ट झाला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. एकंदरीतच आपण पाहिल्या सर्व विकारांवर तन्वी हर्बल प्रोडक्ट्स खूप फायदेशीर आहेत. घंटाळी, ठाणे व दादर येथे प्रमुख तन्वी हर्बल्स क्लिनिक्स असून तिथे रोज फ्री हेल्थ चेकअपची सुविधा असते, जिथे मधुमेह, हार्ट ब्लॉकेजेस, लठ्ठपणा, मुलांचं वजन, उंची, केस, त्वचा विकार इत्यादी सर्व आरोग्य तक्रारींवर नैसर्गिक उपचार सुचवले जातात. तन्वी हर्बल प्रोडक्ट्स केमिस्टकडे आणि तन्वी क्लिनिक्समध्ये उपलब्ध असून तन्वी हर्बल प्रोडक्ट्स वेबसाईटवर ऑनलाईनही खरेदी करता येतात किंवा तन्वी ऑफिसमधून होम डिलिव्हरीनेही मागवता येतात. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.